स्वागत। मी मिलिंद भागवत आणि सुरुवातीला बातमी न्यूज 18 लोकमतच्या दणक्याची। अहमदनगरमध्ये बोगस बायोडिझेल प्रकरणी पोलिसांनी आता एकूण 14 जणांना अटक केली। बोगस बायोडिझेलच्या संदर्भातलं एक स्टिंग ऑपरेशन न्यूज 18 लोकमतनं दाखवलं होतं आणि या प्रकरणी आता राज्यभरात मोठी कारवाई झाली। प्रामुख्याने नगर जिल्ह्यात सगळ्यात मोठी कारवाई झाली, कारण नगर जिल्हा हे या बोगस बायोडिझेलचं केंद्र होतं हे देखील न्यूज 18 लोकमतनं समोर आणलं। लोकमतनं केलेल्या स्टिंग ऑपरेशनमुळे राज्यामध्ये अनेक ठिकाणी कारवाया झाल्या। हा पर्दाफाश केल्यानंतर पोलिसांनी नगरमध्ये अतिशय आक्रमक कारवाई केली। कोतवाली पोलिसांनी एकूण 14 जणांना अटक केली। आतापर्यंत अटक करण्यात आलेल्या आरोपींची संख्या आता 20 झाली आहे। पोलिसांच्या कारवाईचा धडाका सुरूच असल्यानं या प्रकरणात आरोपींची संख्या आणखीन वाढणार असं दिसतंय। राज्याच्या महसूल उत्पन्नावर घाला घालणारी कीड न्यूज 18 लोकमतनं उघड केली होती। बोगस बायोडिझेलमुळे राज्याचा महसूल बुडत होता, तसंच वाहनांचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान होत होतं। मात्र आता न्यूज 18 लोकमतच्या स्टिंग ऑपरेशन नंतर माफियांची पळता भुई थोडी झाली आहे। मुळे पोलिसांच्या या जबरदस्त मोठ्या कारवाईनंतर आणखीन कोणाकोणाला अटक होणार आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या बायोडिझेलच्या विक्रीचे जे मास्टर माइंड आहेत त्यांच्यावर सुद्धा कारवाई होणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे। साहेबराव कोकणे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। साहेबराव, आणखीन 14 जणांना अटक करण्यात आली आहे, काय अधिक माहिती आहे? मिलिंद सर, हे सगळं प्रकरण अतिशय गंभीराने जेव्हा घेतलं तेव्हा न्यूज 18 लोकमत दणक्यानंतर हे पुढे झालं। या सगळ्या प्रकरणामध्ये फार धक्कादायक गोष्टी पुढे येत आहे, कारण याच्यामध्ये पर लिटर मागे शासनाला 60 रुपयाचा, केंद्र आणि राज्य शासनाला फटका बसायचा। जेव्हा न्यूज 18 प्रकरण लावलं होतं त्यावेळेस त्याच्या फक्त एक गुन्हा दाखल झाला, त्याच्यामध्ये अनोळखी इसम टाकून आले। ज्यावेळेस आपण त्याचा पाठपुरावा केला त्यानंतर काळामध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या दणक्यानंतर स्थानिक अधिकाऱ्यांनी ही कारवाई केलेली आहे। पहिले 6 आरोपी अटक केले होते, नंतर 2 आरोपी अटक केले आणि अजून 14 लोकांचे नावं लिस्टमध्ये आलेले आहेत। याच्यामध्ये मोठमोठे माणसं आहेत, म्हणजे दोन्ही पक्षाचे लोक आहेत त्याच्यामध्ये। आणि या सगळ्या प्रकारामध्ये एकच मास्टर माइंड आतापर्यंत अटक केलेला आहे। याच्यामध्ये नगरमध्ये 5 ते 6 मास्टर माइंड आहे। मुळामध्ये की जे मुंबईवरून हे आणलं तर मुंबईमध्ये 6 ते 7 कंपन्या आहेत। नगरमध्ये 7 लोकांची विक्री होते। नगरमध्ये सरासरी पाहिलं तर 1 लाख लिटर रोजचं विक्री केलं जात होतं, म्हणजे 60 लाख रुपयाचा रोजचा धंदा होता। याप्रमाणे जर आपण पाहायला गेलं तर याप्रमाणे कारवाई व्हायला पाहिजे होती, ती होताना दिसत नाहीये। कारण जे आरोपी आता अटक केले त्याच्यामध्ये बरेचसे 3 लोक जे आहेत ते मोठ्या प्रमाणावर करत होते। आणि याचा प्रॉब्लेम असा आहे की ज्या ठिकाणी धाबे आणि रोड आहे याच ठिकाणी याची विक्री होत होती। त्यामुळं याच्यावरती ते पुरवठा अधिकाऱ्यांनी ही जी केस केली होती ही अतिशय चुकीची पद्धतीने ही केस केली होती। कारण याच्यामध्ये लूपहोल्स इतके होते की पहिल्या झटक्यामध्ये केंद्राने या आरोपीमध्ये एक आरोपी जो आहे मास्टर माइंड त्याला MCR केला होता। त्यानंतरच्या काळामध्ये जेव्हा वरून न्यूज 18 लोकमत प्रेशर पडलं त्यानंतर पुन्हा त्या आरोपीला कोर्टामध्ये नेलं आणि त्याला पोलीस कोठे वाढवले। त्याच्या पोलीस कोठ्यामध्ये तब्बल 1 महिन्यानंतर याच्यामध्ये आरोपींना अटक सत्र सुरू केलेलं आहे। काल जे आरोपी अटक केले त्याच्यामध्ये काही सरपंचांचं नाव समोर येते। अशा पद्धतीने जर कारवाई होत असेल तर हे चुकीचं आहे। त्यामुळं वरिष्ठ अधिकारी आज मनोज पाटील पोलीस अधीक्षक अहमदनगरच्या सुट्टीवरती होते, आज ते नगरला येत आहे। त्यामुळे इथून पुढल्या हालचालींवर आपण लक्ष ठेवणं, कारण याच्यामध्ये ज्या प्रमाणावरती शासनाची आणि लोकांची फसवणूक झालेली आहे, मुख्यतः हे ट्रक चालक जे आहेत त्यांची फसवणूक झालेली आहे। हायड्रोलिक ऑइल जे आहे त्याच्या नावाखाली हे ऑइल आणलं जायचं आणि बायोडिझेल म्हणून हे मार्केटमध्ये विकलं जायचं। लोकांची याच्यामध्ये फसवणूक झाली आहे, शासनाची फसवणूक। त्यामुळं मोका अंतर्गत कारवाई करण्याची मागणी काही स्थानिक आमदार जे आहेत संग्राम जगताप यांनी केली होती, मनसेने केली होती। आणि काही लोकांशी आपण ज्यावेळेस बोललो की त्यांचं म्हणणं असं आहे की ह्याच्यावरती मोक्या अंतर्गत कारवाई व्हावी। याच्यामध्ये ट्रक चालक संघटना पुढे आलेल्या आहेत, याच्यामध्ये पेट्रोल पंप चालक संघटना पुढे आलेल्या आहेत। त्यामुळे सगळ्यांचं म्हणणं असं आहे की आमची याच्यामध्ये फसवणूक झाली आणि केंद्राचा राज्याचा महसूल बुडतोय, त्यामुळे या आरोपींवरती मोक्या अंतर्गत कारवाई करावी अशी मागणी या लोकांनी केली आहे। परंतु अजून पाळंमुळं खोदण्याची पोलिसांना गरज आहे। नाही, पण आपण साहेबराव या गोष्टीचा पाठपुरावा करणार, आणखीन पाठपुरावा करणार आणि जोपर्यंत सगळ्याच्या सगळ्या लोकांना शिक्षा होत नाही तोपर्यंत न्यूज 18 लोकमत याचा पाठपुरावा सोडणार नाही।
तुम्ही राहाच आपल्यासोबत. न्यूज 18 लोकमतच्या बायोडिझेलच्या तस्करीच्या संदर्भातल्या मालिकेनंतर राज्यामध्ये विविध ठिकाणी कारवाई होते. बीडमध्ये सुद्धा या संदर्भातली मोठी कारवाई झाली. छुप्या मार्गानं बायोडिझेल घेऊन जाणाऱ्या 2 टँकरवर बीड पोलिसांनी कारवाई केली. यामध्ये हजारो लिटरचं बायोडिझेल जप्त करण्यात आलं. मध्यरात्री तेलगाव परळी मार्गावर या बायोडिझेलचे टँकर जात होते अशी माहिती पोलिसांना मिळाली. पोलीस उपविभागीय अधिकारी पंकज कुमावत यांनी ही कारवाई केली. या प्रकरणात केज पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मुंबईहून या बायोडिझेलची वाहतूक बीड मार्गे नांदेडला होणार होती. मात्र या कारवाईमुळे बायोडिझेलचं नेटवर्क बीड, नांदेड, लातूर एवढंच नाही तर परभणी आणि हिंगोली या मराठवाड्यातल्या सर्व जिल्ह्यात पसरल्याचं समोर आलंय. सुरेश जाधव आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. सुरेश, कशा प्रकारे कारवाई केली पोलिसांनी? आता पोलीस खरंच झोपेतून जागे झालेत? मिलिंद, न्यूज 18 लोकमतनं ही बातमी दाखवली होती आणि राज्यामध्ये जे छुप्या मार्गाने जे बायोडिझेल विकलं जात होतं त्याचं रॅकेट दाखवलं होतं. बीड जिल्ह्यामध्ये जर पाहिलं तर बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा जवळपास 11 अशा पद्धतीचे पंप होते की ज्या पंपावरती न्यूज 18 लोकमतनं ही मालिका दाखवल्यानंतर कारवाई केली गेली आणि ते पंप आता बंद केले गेले. मात्र रात्री जी कारवाई केली गेली ती रात्री कारवाई बीड जिल्ह्यातील जे तेलगाव परळी रस्ता आहे या ठिकाणी दिंद्रूरच्या जवळ ही कारवाई केली गेली आणि या कारवाईमध्ये तब्बल 2 टँकर हस्तगत केलेले आहेत आणि या टँकरमध्ये हजारो लिटरचं हे बायोडिझेल आहे. हे नेमकं नांदेडकडे चाललं होतं, लातूरकडे चाललं होतं. सुरुवातीची जी प्राथमिक माहिती मिळते की मुंबईवरून आलेलं हे बायोडिझेल आहे, हे नांदेडकडे चाललं होतं आणि ती वाहतूक करत असताना बीडमधून जाताना पोलिसांना ही माहिती मिळाली आणि माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई झाली. मात्र यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जर आपण पाहिलं तर आतापर्यंत या अशा पद्धतीची वाहतूक बऱ्याच वेळ झालेली असताना देखील पोलिसांना याची माहिती का नव्हती? नेमके याच्यामध्ये पोलीस देखील ही कारवाई करत असताना मागे पुढे पाहत होते आणि बीड शहराच्या काही अंतरावरती सुद्धा असे जे बायोडिझेल विकणारे पंप होते हे पाटी लावून पंप विकले जात होते आणि त्यावेळेस पुरवठा विभागाने देखील त्याच्यावरती कारवाई केली नाही आणि पोलीस प्रशासनाने देखील कारवाई केली नाही. ज्यावेळेस न्यूज 18 लोकमतनं बातमी दाखवली आणि बातमी दाखवल्यानंतर त्याच्यावरती कारवाई केली गेली. या बायोडिझेलच्या संदर्भामधल्या बीडच्या ज्या काही पेट्रोलियमच्या संघटना आहेत त्या सुद्धा आक्रमक झालेल्या होत्या. जर तुम्ही ही बायोडिझेल बंद नाही केलं तर आम्ही रस्त्यावरती उतरू, आमचे पंप बंद करू, अशा पद्धतीचा इशारा सुद्धा दिला होता. मात्र कुठेतरी यामध्ये जर आपण पाहिलं तर मिलिंद, जे या बायोडिझेल विक्री करणाऱ्यांचं जे नेटवर्क आहे हे सगळ्यांचे हात ओले करून तर राजरोस गोरखधंदा सुरू आहे का, अशा सुद्धा पद्धतीच्या या बायोडिझेल माफियांच्या संदर्भामध्ये आरोप प्रत्यारोप होत होते. मात्र सगळ्यात महत्वाचं याच्यामध्ये की जी रात्रीची कारवाई झाली आहे त्यामुळं नक्कीच जे बायोडिझेल विकणारे आहेत त्यांचे धाबे दणाणले आहेत आणि विशेष याच्या पैशामधली जर तफावत पाहिली तर 52 रुपयापासून ते 70 रुपयापर्यंत हे बायोडिझेल विकलं जातं आणि म्हणजे एका लिटरच्या पाठीमागे 28 ते 32 रुपये इथपर्यंतचा त्यांना नफा मिळतो. त्यामुळं साहजिकच हे जे बायोडिझेल विकलं जातं तर हे छुप्या पद्धतीने विकलं जातं, पत्र्याच्या शेडमध्ये विकलं जातं, धाब्यामध्ये विकलं जातं आणि हे विक्रीकरण सुरेश, मी तुला थोडंसं थांबवतो. पंकज कुमावत वरिष्ठ पोलीस अधिकारी, पोलीस उपविभागीय अधिकारी आपल्यासोबत जोडले गेलेत. पंकजजी, अखेर मराठवाड्याच्या जवळपास सगळ्याच जिल्ह्यांमध्ये अशा प्रकारचं बायोडिझेल विकलं जात होतं आणि शासनाचं नुकसान होत होतं. कशा प्रकारची कारवाई इथून पुढे तुम्ही करणार आहात? येस, ऍक्च्युली काल संध्याकाळी मी 2 जो डाऊटफुल संशयित टँकर आहे त्याने ताब्यात घेतलं होतो आणि त्यामध्ये डाऊटफुल संशयित बायोडिझेल किंवा जे इंडस्ट्रियल ऑइल आहे ते आहे आणि यामध्ये त्यांच्याकडे काही प्रॉपर व्हॅलिड डॉक्युमेंट्स न होता आणि त्यांच्याकडे एक नांदेड जे डिस्ट्रिक्ट आहे त्यामध्ये एक ढाबाचा ऍड्रेस होता. तो आम्ही टीम पाठवली होती तिकडे आणि आम्ही काही लोकांना इन्क्वायरीसाठी ताब्यामध्ये घेतलं आहे. बर, पण म्हणजे पंकजजी, मराठवाड्याच्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये असं नेक्सेस आहे असं आता तुमच्या तपासात समोर आलंय? नाही, बघा, आता तपास चालू आहे. आता मी फर्दर इन्व्हेस्टिगेशन करणार आणि जे हे ज्यांचा कुठे कुठे याने सप्लाय केलं आहे, कुठेपर्यंत याची सप्लाय चेन कुठेपर्यंत आहे, मी ते तपासमध्ये उघड करणार आहे. बरं पंकजजी, धन्यवाद आणि तुमचं अभिनंदन, तुमच्या टीमचं अभिनंदन की तुम्ही
ही धडक कारवाई करताय. सुरेश जाधव आपल्यासोबत आहेत. सुरेश, न्यूज 18 लोकमतला हे सगळं दाखवावं लागलं आणि जसं साहेबरावला म्हटलं त्याप्रमाणे आपण सगळ्यांवर कारवाई जोपर्यंत होत नाही तोपर्यंत या गोष्टीचा पाठपुरावा करणार, कारण याच्यात केंद्र शासनाचंही नुकसान आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राज्य शासनाचं नुकसान आहे. एकीकडे राज्यात महसूल नाही आणि त्यामुळे विविध प्रकारच्या अडचणी राज्य सरकारला येत आहेत आणि त्यात अशा प्रकारची फसवणूक. साहजिकच याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर महसूल जो या ठिकाणी बुडणारा महसूल आहे तो महसूल मोठ्या प्रमाणात बुडतो. जसं की मी मगाशी सांगत होतो, याची जी किंमत आहे ही विकली जाते ही मोठमोठ्या ज्या ट्रान्सपोर्ट करणाऱ्या ज्या ट्रक आहे त्या ट्रकला लागणारं जे डिझेल आहे ते कधी 700 लिटर कधी 800 लिटर आणि एका रात्रीमध्ये जवळपास 43 KL म्हणजे 43,000 लिटर डिझेल विकलेलं त्या बायोडिझेलच्या पंपावरनं हे सुद्धा समोर आलेलं होतं. आणि हे समोर आल्यानंतर देखील इथलं जे पुरवठा विभाग असेल, बीडचा पुरवठा विभाग असेल किंवा इतरच्या ठिकाणचा पुरवठा विभाग असेल, त्याचबरोबर जे ड्रग इन्स्पेक्टर असतील ज्यांनी ही कारवाई करणं अपेक्षित होतं, मात्र यांच्याकडनं कुठल्याही पद्धतीची अशी कारवाई केली गेली नव्हती. मात्र ज्यावेळेस न्यूज 18 लोकमतनं ही मालिका दाखवली, विलास सरांनी ज्यावेळेस हा सगळी पोलखोल केली, त्यानंतर आता कुठेतरी प्रशासनाला जाग आलेली आहे आणि कारवाईची धडक जी मोहीम आहे ती उभारलेली आहे. विशेष म्हणजे कालची जी कारवाई झालेली आहे या कालच्या कारवाईमुळे आता मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली. याच्या अगोदर बीडमध्ये अशा पद्धतीची कारवाई झाली नव्हती, कारण हे विकण्याचं टँकरचं जे प्रमाण होतं ते कधी कधी दुधाच्या टँकरमध्ये सुद्धा अशा पद्धतीने आणलं जात होतं. मात्र अशा पद्धतीने विक्री होत होती. आल्यामुळे आता साहजिकच याच्यावरती जो कारवाईचं नेटवर्क कुठपर्यंत आहे, यामध्ये कुठल्या राजकीय यांचे सुद्धा याच्यामध्ये धागेदोरे आहेत का? कारण याला जर पाठबळ मोठ्या प्रमाणात जर असेल, याला परवानगीच नाही, तिथं पुरवठा विभागाची परवानगी नाही, तिथं राजरोस रस्त्याच्या कडेला विकलं जातं. त्यामुळे साहजिकच याच्यावरती लक्ष ठेवावं लागणार आहे. मिलिंद, बरं, साहेबराव सुद्धा आपल्यासोबत आहे. साहेबराव, मगाशी तुमच्या बोलण्यात आलं की याचे 1-2 नाही तर आणखीनही काही मास्टर माइंड आहेत, काही नगर जिल्ह्यात आहेत, काही मुंबईत आहेत. तुम्हाला असं वाटतं की ज्या पद्धतीनं कारवाई पोलिसांनी सुरू केली आहे, मग मराठवाड्यात असेल किंवा नगर जिल्ह्यात असेल, पोलीस लवकरच या मास्टर माइंड पर्यंत पोहोचतील? मिलिंद सर, त्या पद्मावती न्यूज 18च्या बातमीनंतर ज्या काही महिन्यानंतर त्यामध्ये आरोपी सापडले, म्हणजे तुम्हाला आपण पाठवत होते ज्यावेळेस आपण रेटा लावला त्याच्यामध्ये 22चे आरोपी आसपास त्याच्यामध्ये आहे. याचा अर्थ असा आहे की याच्यामध्ये नेटवर्क जे आहे हे बघा मिलिंद सर, याच्यामध्ये ज्या मोठ्या ट्रान्सपोर्ट कंपनी आहेत त्याच्यामध्ये सर्वच याच्यामध्ये सामील आहेत. याचं कारण असं आहे की जर मला लिटर मागे 20 रुपये जरी फरक पडला आणि जर मला 10,000 लिटर रॉकेल लागतं 15 दिवसाला, तर सरासरी हे सगळेच त्याच्यामध्ये सामील आहेत. याच्यामध्ये जे मास्टर माइंड पुढे यायला पाहिजे, ज्या कंपनीने GSTला प्रॉब्लेम असा आहे याच्यामध्ये की इंडस्ट्रियल ऑइलच्या नावाखाली हे बिल फाडतात. म्हणजे मुंबईपासून तर त्या याच्यापर्यंत नगरला यायचं असेल तर हे बीडचं बेड फालतात, नांदेडला जायचं असेल तर हे बीडचं बेड फालतात. कारण याच्यामध्ये तफावत होतात, मध्येच कुठं एका धाब्यावरती हे ऑइल उतरवतात. याच्यामध्ये प्रॉब्लेम असा आहे की जोपर्यंत GSTचं बिल हे दाखवतात पोलिसांना, आता पोलिसांमध्ये जे कनिष्ठ अधिकारी जे आहेत, कॉन्स्टेबल वगैरे आहेत, हे जे बिल पकडतात त्याच्यावर GSTचं हे असतं, हे बिल दाखवतात. त्याच्यामुळे ह्याची कारवाई होताना दिसत नव्हती. कारण ज्यावेळेस ही विक्री करायची त्यावेळेस हे बायोडिझेल सांगायचे, त्यामुळेच कारवाईला बंद होतं. परंतु पुरवठा अधिकाऱ्यांनी जेव्हा मी चर्चा केली नगरच्या पुरवठ्याची DOCची, हायड्रोलिक ऑइल जे कार्बन ऑइल जे आहेत याची साठवणूक करण्यासाठी पोलिसांची DSOची परवानगी लागते. अशी कुठलीही परवानगी नगरमध्ये नाही, तर नगर जिल्ह्यामध्ये नाही, राज्यामध्ये असा कुठल्याही जिल्हाधिकाऱ्यांकडून हायड्रोकार्बन ऑइल साचवण्याच्या परवानग्या नाही आहेत. मग प्रश्न असा येतो की जर हायड्रोकार्बन साचवण्याच्या परवानग्या नाही आहेत, मग पुरवठा अधिकाऱ्यांनी यापूर्वी कारवाई का नाही केल्या, हा सर्वात मोठा प्रश्न आहे. याच्यामध्ये असं आहे की पोलीस आणि पुरवठा अधिकारी तेवढे जबाबदार आहेत या प्रकरणाला, त्यामुळे त्यांच्याही चौकशी होण्याच्या मागण्या काल होत होत्या. त्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये अजून किती आरोपी आणि जे आरोपी सापडतील त्यांना पाठीशी घालणारे जे अधिकारी आहेत त्यांच्यावर कारवाई होणार नाही का, हा मोठा प्रश्न आहे. कारण याच्यामध्ये शासन आणि जनता ह्या दोघांची फसवलेली आहे. त्यामुळे यांच्यावर अजून मला वाटतं जर तपास झाला तर याच्यामध्ये 100 ते 150 आरोपी नक्की सापडतील. बर आपल्याला साहेबराव कोकणे अहमदनगरमधून माहिती देत होते, तसंच सुरेश जाधव आपले प्रतिनिधी बीडमधून माहिती देत होते. तुमच्या दोघांचेही धन्यवाद आणि न्यूज 18 लोकमत या विषयाचा सातत्यानं पाठपुरावा करत राहील असं पुन्हा एकदा आपण ठामपणे सांगूयात. वळूयात पुढच्या बातमीकडे. जळगावच्या चोपडा जिल्ह्यामध्ये 5,000
लिटर बोगस बायोडिझेल ग्रामीण पोलिसांनी जप्त केलं। या कारवाईत बोगस बायोडिझेलचं तब्बल 4,92,000चा मुद्देमाल सुद्धा पोलिसांनी जप्त केला आहे। शिरपूर रोडवर द्वारकाधीश ढाब्याच्या जवळ ही कारवाई करण्यात आली। ग्रामीण पोलिसांनी एका ठिकाणी छापा घातला, एका संशयिताला ताब्यात घेतलं आणि त्यानं दिलेल्या माहितीवरून हे प्रत्यक्ष सामान आणि ऑइल जप्त करण्यात आलं। मला गुप्त बातमीदारांमार्फत माहिती मिळाली की द्वारकाधीश हॉटेलवर रात्री बायोडिझेल विक्रीसाठी आलेले आहे अशी माहिती मिळालेली। आज रोजी अशी माहिती मिळाल्याची खात्री झालेली। पुरवठा अधिकारी 2 पंच असे घेऊन द्वारकाधीश हॉटेल इथे जाऊन द्वारकाधीश हॉटेलच्या बाजूला असलेल्या एक साध्या शेडमध्ये आत मोठी 5 लिटरची टाकी, त्याला एक मोटर पाईप कनेक्शन आणि बाहेर डिझेल द्यायचं मशीन मिनी पंपासारखं असं मिळून आलं। रात्रीचे 5,000 डिझेल आलं होतं ते तसंच होतं, त्याच्यामुळे कुठलीही विक्री झालेली नाही आपल्या तालुक्यात बायोडिझेलची। यांनी जेव्हा विक्रीसाठी रात्री आणलं आपण सगळी रेड केली। यासोबतच बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येतोय। ब्रेक नंतर काही खास बातम्या। आपण पाहताय नमस्ते महाराष्ट्र आणि आता एक अतिशय महत्त्वाची बातमी। पंतप्रधान नरेंद्र मोदी थोड्याच वेळात देशवासियांशी संवाद साधणार आहेत। सकाळी बरोबर 9 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशवासियांना संबोधित करतील। महोबा आणि झाशी या दौऱ्यावर म्हणजे उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी, पण त्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना माहिती दिली आहे की सकाळी 9 वाजता ते देशवासियांशी खास संवाद साधणार आहे। नेमका विषय काय आहे, निमित्त काय आहे, याबद्दल कोणती माहिती अजून सूत्रांकडून मिळालेली नाही। पण उत्तर प्रदेशच्या दौऱ्याच्या आधीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं हे एक महत्त्वाचं ट्विट की सकाळी बरोबर 9 वाजता पंतप्रधान देशवासियांशी संवाद साधतील। आणि आता बातम्या एसटीच्या संपाच्या। 3 आठवडे उलटले तरी एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच आहे। त्यामुळे प्रवाशांचे आतोनात हाल होत आहेत। सरकारकडून कर्मचाऱ्यांना वारंवार अल्टिमेटम देण्यात येतोय, म्हणजे अंतिम इशारा देण्यात येतोय, पण तरीही कर्मचारी आपल्या संपावर, आपल्या मागण्यांवर ठाम आहेत। त्यामुळे आता एसटीचं खाजगीकरण करण्याच्या पर्यायाची चाचपणी सरकारकडून करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। एसटी नफ्यात आणायची असेल तर खाजगीकरण हा एकमेव पर्याय असल्याचं सरकारकडून आता सांगितलं जात आहे। एसटी महामंडळाचं खाजगीकरण करत असताना शिवशाही आणि शिवनेरी या बसेसच्या बद्दल ज्या कंपन्यांच्या सोबत करार करण्यात आला आहे त्यांच्यासोबतच इतरही काही एसटी बस चालवण्याच्या संदर्भात करार केला जाऊ शकतो का, अशा प्रकारची पडताळणी करण्यात येते। तसंच सुरुवातीच्या टप्प्यात फक्त लांब पल्ल्याच्या गाड्यांचं खाजगीकरण होईल आणि नंतर इतर बसेसचं खाजगीकरण करण्यात येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। मात्र याबद्दल अद्याप कोणतीही अधिकृत माहिती सरकारकडून देण्यात आलेली नाही, पण सरकार याची चाचपणी करतंय अशी मात्र माहिती मिळते। या क्षणाची महत्त्वाची माहिती, अगदी पहिल्या टप्प्यात लांब पल्ल्याच्या मार्गांचं फक्त खाजगीकरण करण्यात येणार आहे। दुसऱ्या टप्प्यामध्ये ग्रामीण भागातल्या फेऱ्यांचं खाजगीकरण करण्याचा विचार आहे, त्या खाजगी ऑपरेटर्सकडे देण्यात येतील, म्हणजे जवळपास टप्प्याटप्प्याने सर्व मार्ग हे खाजगी कंपन्यांना देण्याचा विचार सरकार करत आहे। किंबहुना तसं पडताळणी करते शिवशाही आणि शिवनेरी या गाड्या सध्या भाडेतत्वावर देण्यात आलेल्या आहेत। आणि या संदर्भात आपण अधिक जाणून घेऊयात। सध्या एसटीचं जे आझाद मैदानात आंदोलन सुरू आहे त्याचं नेतृत्व करतायत सदाभाऊ खोत। सदाभाऊ,
तुम्ही तुमच्या परीनं पुरेपूर प्रयत्न करताय, बैठका सुरू आहेत, तोडगा काही निघत नाही आणि त्यातच बातमी आली सरकारचा खाजगीकरणाचा विचार आहे. लालपरी हे महाराष्ट्राचं खऱ्या अर्थानं एक मोठं वैभव आहे आणि मला वाटतं की सरकारनं कामगारांच्या प्रश्नावरती संवेदनशील राहायला पाहिजे होतं, परंतु सरकारच्या संवेदना बोथट झालेल्या आहेत आणि दररोज एक नवीन काहीतरी अफवा कामगारांच्या मध्ये भीती निर्माण व्हावी अशा पद्धतीनं सोडत आहेत. मला ही एक अफवा आहे, कारण खाजगीकरण करणं म्हणजे ही काय साखर बंद पडलेला साखर कारखाना कोणाला तरी चालवायला किंवा विक्रीला काढण्यातला प्रकार अशा पद्धतीनं होऊ शकत नाही. मला वाटतं सरकारनं अशा खटाटोप करण्यापेक्षा चर्चेचे दरवाजे उघडे ठेवून यातून मार्ग काढावा. एका बाजूला सरकार भासवत आहे, आम्ही यांच्यावर चर्चा करत आहे, कुणावर करत आहे हे सरकारने एकदा जाहीर करावं. पहिल्यांदा अनिल परब साहेबांच्यावर आम्ही चर्चेला गेलो, त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं समिती नेमल्या, तिकडे काय असेल ते लेखी द्या, बाकी चर्चा होऊ शकत नाही, मी काय आहे ते तुम्हाला देऊन टाकलं. दुसऱ्यांदा चर्चेला गेल्यानंतर काय पर्याय सामोरे आल्यानंतर आम्ही म्हटलं कामगारांच्या बरोबर चर्चा करतो आणि उद्या आपण बसूया. तर ठीक आहे म्हटलं, उद्या आपण बसू. त्याच्यानंतर बैठकीची चर्चा होऊ शकली नाही. परत एकदा त्यांच्या अधिकाऱ्यांच्या बरोबर आम्ही बसलो. सचिव तर यांच्या परदेशातच होते. अधिकाऱ्यांच्या समोर काय एक मध्य मार्गाचा एक पर्याय आमच्या सगळ्यांच्या विचारातनं पुढे आला की त्याच्यावर आपण विचार करूया. मी म्हटलं ठीक आहे करूया. ते म्हटले आम्ही तिकडे बोलतो, तुम्ही कामगारांच्या बरोबर बोला, आपण परत उद्या बसायचं विषय संपवायचा. त्याच्यानंतर अजिबात त्यांनी चर्चेचं निमंत्रण दिलं नाही का बोलवलं नाही. आणि आता काय डेपोमध्ये तर शिवसैनिक घुसून कामगारांना दमदाटी चाललेली आहे. मला वाटतं की शिवसेनेचा वापर हा समाज कार्यासाठी केला जात होता. कामगार हा आमचा रक्ताचा थेंब आहे अशी म्हणणारी सेना या गोरगरीब कामगारांना सुद्धा तुम्ही त्रास द्यायला लागला. कशी महाराष्ट्रातली जनता भविष्य काळात तुमच्यावर मागे उभा राहील, विश्वास ठेवत? मला वाटतं त्या गोरगरीब माणसांना मोडून काढण्यासाठी सरकारनं ताकद खर्च करण्यापेक्षा त्या गोरगरिबांना काही देता येईल का या दृष्टीने विचार करावा. पण मग सरकार हे मुद्दामून करतंय असं वाटतं तुम्हाला? हा अशा प्रकारचा खाजगीकरणाचा विचार करणं हे सरकार मुद्दामून करतंय? नाही, सरकार हे मुद्दामून करायला लागलंय. जसं युद्धाच्या काळामध्ये, आंदोलनाच्या काळामध्ये अशा अफवा सुटायच्या आणि गोंधळ निर्माण करायचा. कारण मी चळवळीचा आलेला कार्यकर्ता आहे आणि राष्ट्रवादी आणि जे काही पक्ष आहेत असे किती क्रूर आहेत हे चळवळीच्या काळात आम्ही भोगलेलं आहे. अजून आम्ही कोर्टामध्ये सेट घालत आहोत, अजून आमच्या तारखा सुरू आहेत. या क्रूरतेला सीमा असू शकत नाही. पवार साहेब सगळ्या विषयात भाष्य करत, अगदी आर्यन खान पासून अनिल देशमुखापर्यंत सगळ्या विषयावर ते भाष्य करत आहेत. परंतु आज एवढ्या मोठ्या संख्येनं कामगार, त्यांच्या छायेखाली वाढलेला हा कामगार रस्त्यावरती आला, त्याच्यावर मात्र ते भाष्य का करत नाहीत करणार मला माहित आहे. कारण ही लोक सत्तेमध्ये नसताना पवार साहेब राज्यभर हिंडले. आता असहकार पुकारा, कर्ज देऊ नका, सरकारला न्याय दिला पाहिजे, दूध उत्पादकाला न्याय दिला पाहिजे. मग आता कुठे गेले यांचे ही सात्विकपणा सगळ्यांचा? नाही, हे क्रूर लोक आहे. यांना माहित आहे लोकांना कसं मोडायचं. साम दन भेद सगळ्या कूटनीतीचा वापर हे लोक करूनच सत्तेमध्ये आतापर्यंत राहिलेले आहेत. आणि म्हणून मला वाटतं की नका ह्या गरिबाशी तुम्ही असं त्याची छळवणूक करू नका, गरिबाशी खेळू. अरे गरिबाला न्याय द्या रे, तो मरायला लागलाय, आत्महत्या करतोय, जरा तरी दया येऊ द्या रे तुम्हाला. सदाभाऊ, आपण अपेक्षा करूयात की लवकरात लवकर सरकार गांभीर्यानं विचार करेल आणि खाजगीकरणाचा विषय असेल तर शिवसेनेने सुद्धा विरोधात असताना अनेक खाजगीकरणांना विरोध केला. अगदी MTNLचं सुद्धा यातलं सगळ्यात मोठं उदाहरण आहे. सदाभाऊ, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात याबद्दल धन्यवाद.
यासोबत बुलेटिनमध्ये घेऊयात आणखीन एक छोटासा ब्रेक. सर्व प्रकारच्या ताज्या अपडेटसाठी news18lokmat.com या आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा. फेसबुक ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपण पाहताय नमस्ते महाराष्ट्र. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांचं आणखीन एक ट्विट सध्या चर्चेचा विषय बनलाय. समीर वानखेडे यांचा आणखीन एक फर्जीवाडा आपण खुला करतो आहोत असं नवाब मलिक यांनी म्हटलंय आणि एका रेस्टो बारचा फोटो नवाब मलिक यांनी ट्विट केलाय. गेल्या काही दिवसांपासून नवाब मलिक हे थोडेसे शांत होते, पण आता पुन्हा एकदा एक नवीन आरोप नवाब मलिक यांनी केला आहे आणि एक फोटो त्यांनी ट्विट केला आहे समीर वानखेडे यांच्याबद्दलचा. कदाचित पुढच्या थोड्याच वेळात नवाब मलिक हे या फोटो संदर्भात अधिक सविस्तरपणे बोलतील अशी शक्यता आहे. या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची माहिती. समीर वानखेडे आणि नवाब मलिक यांच्यातलं वाकयुद्ध, ट्विटर युद्ध हे अधिकाधिक रंगत चाललंय. गेले काही दिवस थोडीशी शांतता होती, पण आता पुन्हा एकदा हे आरोप प्रत्यारोप सुरू होणार असं दिसतंय. स्वाती लोखंडे आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. स्वाती, नवाब मलिक यांचं हे नवीन ट्विट काय सांगतंय नेमकं? मिलिंद, आपण पाहतोय की नवाब मलिक रोज प्रत्येक दिवसाची एक सुरुवात गुड मॉर्निंग किंवा गुड मॉर्निंग भारत, गुड मॉर्निंग इंडिया किंवा आणखी अशा काहीतरी वेगवेगळ्या ट्विटनी करत असतात, ज्याच्यामध्ये साधारणतः समीर वानखेडे यांच्यावर निशाणा साधलेला असतो. आजची सकाळीही त्यांची तशीच झालेली आहे. सद्गुरू रेस्टोपर या रेस्टॉरंटचा फोटो टाकून और एक ये फर्जीवाडा, आणखी एक हा फर्जीवाडा अशा आशयाचं त्यांनी ट्विट टाकलेला आहे. आणि साहजिकच आहे, याबद्दल ते आता साधारणतः 10 वाजता त्यांची पत्रकार परिषद आहे. याबद्दल ते अधिक बोलतील की हे नेमकं समीर वानखेडेनं स्थापन केलेलं आहे का त्याच्या जागेचा काही वाद आहे, या संदर्भात ते अधिक याबद्दल बोलतील. पण आपण जसं आधीही बघितलं की कोणतेही पत्रकार परिषदेआधी नवाब मलिक अशा पद्धतीने ट्विट करतात किंवा माहिती देतात. 2च दिवसा म्हणजे साधारणतः दोनच दिवसांपूर्वी जेव्हा त्यांनी 2 वेगवेगळे फोटो ट्विट केले होते, ज्याच्यामध्ये समीर वानखेडे यांचा शाळा सोडल्याचा दाखला होता आणि एक होता शाळेत अर्ज जो केला होता त्यांनी, आणि त्याच्यावर दोन्हीवर मुस्लिम हा त्यांचा धर्म असल्याचं नमूद केलं होतं. आणि त्यानंतर हे कागदपत्र त्यांनी कोर्टात दिले, ज्याच्यावरची सुनावणी आता 22 तारखेपर्यंत पुढे ढकललेली आहे. पण अशा पद्धतीनं रोज काहीतरी ते एक ट्विट करतात आणि त्या संदर्भातली अधिक माहिती देत असतात. आणि योगायोग नाही म्हणता येणार, पण हे नेहमीच समीर वानखेडे याच्या बाबतचं ट्विट असतं. त्यामुळे आज नेमकं हा रेस्टोबारचा काय फर्जीवाडा आहे, नेमकं याच्यामध्ये समीर वानखेडे यांचं काय कनेक्शन आहे, याबाबत ते अधिक 10च्या सुमारास बोलू शकतील. म्हणजे स्वाती, तूर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. त्यामुळे समीर दाऊद वानखेडे यांचा एक फर्जीवाडा असं म्हणत नवाब मलिक यांनी हे ट्विट केलंय. मुंबईच्या रस्त्यावर विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई करणाऱ्या क्लीनअप मार्शलच्या 2 महिलांना मारहाण करण्यात आली. क्लीनअप मार्शलच्या दादागिरीमुळे एका महिलेनं मार्शलला मारहाण केल्याचा प्रकार समोर आलाय. मुंबईच्या अंधेरी पश्चिम इथल्या SV रोडवर संध्याकाळी एक महिला रिक्षामध्ये मास्क व्यवस्थित रीतीनं न लावता जात होती. त्यामुळे मार्शलनं ही रिक्षा थांबवली आणि या महिलेला दंडाची पावतीच दिली. दरम्यान पावती दिल्यानंतर संतप्त महिलेनं क्लीनअप मार्शलला मारहाण केली. यात ही मार्शल जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी जुहू पोलीस स्थानकात गुन्ह्याची नोंद करण्यात आली. आपल्या प्रतिनिधी सुष्मिता बधाणे आपल्यासोबत आहेत. सुष्मिता, काय हा सगळा प्रकार?
खरं तर विनामास्क फिरणाऱ्यांवरती कारवाई करण्यासाठी हे मार्शल मुंबईतल्या अनेक ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत. अंधेरीतील एसवी रोडवरची ही घटना आहे. ज्यावेळेला या महिलेनं नीट मास्क लावलेला नाही हे मार्शलला कळलं तेव्हा त्यांनी कारवाई करण्यासाठी पावती दिली, परंतु त्यांच्यातली जी बाचाबाची होती ती हाणामारीपर्यंत गेली आणि यामध्ये क्लीनअप मार्शलला गंभीर दुखापत झाल्याचं सुद्धा पाहायला मिळालेलं आहे. रूपक या रुग्णालयामध्ये त्यांना उपचारासाठी पाठवण्यात आलेलं आहे आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये हाणामारी झाल्यामुळे जुहू पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे आणि या महिलेचा जिनं मार्शलवरती हात उचललेला आहे, मारहाण झालेली आहे, त्या महिलेचा शोध आता पोलिसांकडून घेतला जात आहे. या संदर्भात पालिकेकडे सुद्धा तक्रार करण्यात येणार आहे, कारण या कंपन्या ज्या आहे यांच्याबाबतचं जे टेंडर दरवर्षी निघत असतं, दर महिन्याला खरं तर हे रिन्यू होत असतं. त्यामुळे आता सध्या जर आपण बघाल तर मुंबईतील अनेक ठिकाणी ज्या मार्शल्सची वागणूक असते त्यानंतर काही कंपन्यांचे टेंडर हे थांबवण्यात आलेलं होतं, त्यांना अनुमती देण्यात आलेली नव्हती आणि म्हणून गेल्या काही दिवसांपासून मार्शलची संख्या कमी झालेली आहे. कोविडचे रुग्ण कमी झाल्यामुळे कुठेतरी पालिकेनं हे पाऊल उचललेलं असलं तरी सुद्धा आमने सामने एकीकडे नागरिक आणि मार्शल्स हे झाल्याचं आपल्याला वारंवार पाहायला मिळतंय. तशाच पद्धतीची घटना ही एसवी रोडवर अंधेरीत घडलेली, ज्यात मार्शलला गंभीर दुखापत झाली. बरं, सुस्मिता तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल. आता बातमी तुफानी पावसाची. तिरुपतीमध्ये अतिशय जबरदस्त असा पाऊस कोसळला. पूर्ण शहरातच सर्वत्र पाणी पाणी पाहायला मिळालं. वीज पुरवठा सुद्धा शहरातला बरेच तास खंडित होता. अनेक रस्ते जलमय झाले होते तर अनेक रस्ते वाहतुकीसाठी पहिल्यांदाच बंद करण्यात आले होते. एवढंच नाही तर गेल्या 50 वर्षात अशा प्रकारची जबरदस्त स्थिती कधीच पाहिली नाही असं शहरात राहणाऱ्या नागरिकांचं म्हणणं आहे. तिरुपती मंदिरात सुद्धा पाण्याचा जबरदस्त प्रवाह पाहायला मिळाला. तिरुमला डोंगरावरून वाहणाऱ्या पाण्याचं एक रौद्र रूप अनेकांना दिसलं. तिरुपती हैदराबाद महामार्गावर वाहतुकीसाठी अडथळे येऊ लागलेत. मुख्य मंदिराच्या बाहेरच्या भागासह दर्शन रांगेचा परिसर हा पाण्याखाली आहे आणि तिथला पाण्याचा प्रवाह हा जबरदस्त आहे. अनेक भाविक या परिसरात अडकल्याचंही कळतं. मंदिराच्या सभोवताली असलेल्या डोंगरांमधून येणारा पाण्याचा प्रवाह हा अभूतपूर्व असून गेल्या 50 वर्षात अशा प्रकारची स्थिती पहिल्यांदाच उद्भवल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे. महेश तिवारी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. महेश, तुफान पाऊस, पहिल्यांदा अशी परिस्थिती खरंच पाहायला मिळत आहे. म्हणजे तिरुपती ही परिस्थिती आंध्र प्रदेशचा जो परिसर आहे, चित्तूर असेल, नेल्लूर असेल, गुंटूर असेल, हा जो परिसर आहे या भागात गेल्या 2 ते 3 दिवसापासून मुसळधार पाऊस पडत आहे आणि त्यामुळे अनेक ठिकाणी पूर परिस्थिती तयार झाली आहे आणि त्याचा फटका देशातल्या सगळ्यात लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेलं तिरुमला तिरुपती देवस्थानाला बसलेलं आहे. आपल्याला व्हिज्युअल मध्ये दिसू शकते पाण्याचं रौद्र रूप कसं आहे. अगदी म्हणजे मुख्य मंदिर परिसर जो आहे त्याच्या परिसरात पाणीच पाणी आहे आणि त्याच्या सभोवताली जे डोंगर आहेत त्या डोंगरातून पडणारा पाण्याचा प्रवाह हा रौद्ररूप असलेला आहे. दर्शन रांग ज्यामध्ये 4 ते 5 ते 7 किलोमीटर पर्यंत येत असतात त्या ठिकाणी सुद्धा अक्षरशः पूर परिस्थिती आहे. वाहणारा पाण्याचा लोंढा आहे. त्यामुळे भाविकांना काल खूप त्रास सहन करावा लागलेला आहे आणि त्या ठिकाणी एक धर्मशाला आहे, त्या धर्मशाला कोसळली होती. तिथून भाविकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलं होतं आणि विशेषतः तिरुपती शहरापासून तिरुमला वर जे डोंगरावर हे मुख्य मंदिर आहे त्या ठिकाणी जाणारा जो घाट रोड आहे त्या ठिकाणी अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या होत्या आणि दुसरं त्या ठिकाणी पाण्याचा जो प्रवाह होता त्या पाण्याच्या प्रवाहामध्ये एक माणूस वाहून जात होता, त्याला वाचवण्यात आलेला आहे. ही संपूर्ण परिस्थिती आजही पाऊस जर कायम राहिला तर आणखी परिस्थिती गंभीर होण्याची शक्यता सांगता येत नाही. काल वीज पुरवठा खंडित झाला होता, जेव्हा टप्पा झाली होती. ही संपूर्ण परिस्थिती आंध्र प्रदेशच्या काही जिल्ह्यांमध्ये पाहायला मिळत आहे. मात्र तिरुमला तिरुपती देवस्थानमध्ये गेल्या 50 वर्षात पहिल्यांदा भाविकांनी ही परिस्थिती अनुभवलेली आहे. जे भाविक दर्शनासाठी आले होते त्यांनी कल्पनाही केली नव्हती अशा पद्धतीची पूर परिस्थिती. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गेल्या 50 वर्षात अशा प्रकारचा पाऊस पहिल्यांदाच झाला आणि आपण ही दृश्य पाहतोय ही अंगावर काटा आणणारी आहेत. त्यामुळे पुढच्या 1-2-4 दिवसात तुम्ही जर का तिरुपतीला जाण्याचं नियोजन केलं असेल तर कृपया त्याचा फेरविचार करा. महेश तुर्तास धन्यवाद.
यासोबतच या बुलेटिनमध्ये इथेच थांबूयात, पण दिवसभरातल्या सर्व महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्यांसाठी आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. न्यूज 18 लोकमत या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे आमच्या सर्व व्हिडिओच्या अपडेट्स, आमचे सर्व कार्यक्रम तुम्हाला पाहता येतील.